इथे आता हे एक लोहभस्म म्हणून लोखंडाच्या पासून तयार करण्याची प्रोसेस चालू आहे। अच्छा, ते आता पूर्ण सुकेल, अधिक सुकवायला ह्या ड्रायर मध्ये आपण त्याला ड्राईंग करू। ओके, आणि मग मडक्यामध्ये भरून तिकडे जाळलं जाणार। त्याला कुंकू इत्यादी ठेवण्याचं पंचपाळं असतील। आता हेही जर आपण बघितलं कलात्मक, हे असं पूर्ण उघडल्यानंतर मग ते अनलॉक होतं, नाही तर तोपर्यंत लॉक आहे, मग उघडून आपल्याला बघता येतं ते। ही रोज किर्द म्हणून पणजोबाजींचा जो काही व्यवसाय होता, ते रोजच्या रोज जो काही हिशोब ठेवायचे, अशी खूप वया आहेत। सापशिडी हा खेळ म्हणजे मूळ कदाचित आपलीच संकल्पना आहे। हो हो, भारतीय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी शोध लावला असं म्हटलं जातं। मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी राजापूर तालुक्यातील उपळे या गावात आलेलो आहे। या गावात येण्याचं कारण म्हणजे इथे असलेला एक अतिपुरातन असा चौसोपी वाडा। मी आता पूर्ण वाडा फिरून आलेलो आहे आणि ह्या वाड्याचे सध्याचे जे मालक आहेत किंवा सध्या इथे जे सर्व काही पाहतायत ते आपल्या सोबत आहेत। नमस्कार, आपला सुरुवातीला परिचय। नमस्कार, मी वैद्य पार्थ प्रकाश काळे। मी वैद्य म्हणजे आयुर्वेदाचार्य आहे, MD आयुर्वेद केलेला आहे आणि आता इथे उपळे ह्या गावात घरी बघतो सगळं काम। अनेक डॉक्टर BA MS झालेले असतात, परंतु ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असतात, परंतु आत्ता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते खऱ्या अर्थाने वैद्य आहेत ह्याची मला जाणीव झाली। आत्ता मी इथे पूर्ण एरिया जो फिरलो आणि तुम्हालाही मी या व्हिडिओमध्ये तो एरिया दाखवणार आहे, तर आपण आता तुमचा सर्व परिसर बघायला सुरुवात करूया। हो, इथे भली मोठी अशी पुरातन वृक्षसुद्धा आहेत। एकेका झाडांची खोडं तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की किती जुनी अशी ही वृक्ष आहेत। डॉक्टर साहेब काय सांगाल, किती वर्ष साधारण अंदाजे जुनी ही झाडं आहेत? झाडं किमान बरीचशी जी मोठी दिसणारी आहेत ती 100 ते 150 वर्ष जुनी असण्याची शक्यता आहे, कारण अगदी पणजोबांच्या आधीच्या काळामध्ये बरीचशी लावली गेली आहेत आणि मग तिथपासून पुढची आपल्याला झाडं बघायला मिळतात। अच्छा, शक्यतो आमच्या आधीच्या पिढ्यांमध्ये म्हणजे आजोबा वडील ह्या सगळ्यांना झाड तोड करणं आवडत नसल्यामुळे त्यांनी कधी ती तोडलेली नाहीत। अगदी जेव्हा मृत होतं तेव्हा मग तोडायचं आणि ते सुद्धा शक्यतो आपल्या घराच्या वापरासाठी म्हणजे लाकूड कामासाठी वापरायचं असं प्रकार चालू ठेवलाय। त्यामुळे बरीचशी अजूनही तशीच्या तशी राहिलेली आहे। खूपच सुंदर विचार आणि सुंदर उपक्रम की झाडं तोडू नयेत आणि शक्यतो तोडायची वेळ आल्यास ती आपल्या पुरातन वास्तू जपण्यासाठी वापरली गेली पाहिजेत। हा एक खूप छान विचार आहे, कारण हल्ली कोकणात आपण बघितलं गावोगावी घेंग करून त्या मशीनचा जो आवाज येतो कर्कश, हा सर्वात DJ नंतरचा मला त्रास होणारा वैयक्तिक वाईट आवाज आहे। तर आणि गावोगावी ही परिस्थिती आहे, तर त्या दृष्टीने आपला हा विचार जो सर्व संवर्धन करून ठेवायचा तो खूपच वाखाणण्याजोगा आहे। आपण आता पुढे जाऊया। इकडे आपण बघितली तर खाली आधी नदी आहे। हो, आता मध्ये त्याच्यात बेट तयार झाले, पण खरी रुंद पात्र असलेली आहे। बरोबर, आणि पूर्वी इथे जेटी होती जिथे प्रवासी बोटींसाठी वाहतूक सुद्धा केली जायची। अच्छा, आणि माल सुद्धा सगळा मुंबईवरून येणारा इथे यायचा आधी। माझी गाडी मित्रांनो वरच्या बाजूला आहे, मी वरच्या बाजून खाली आलो। मूळ रस्ता डॉक्टरांनी आत्ता मला सांगितलं इथे आल्यावर की इकडून असा इथे येतो आणि 4 व्हीलर इकडे ॲक्च्युली येऊ शकते, परंतु मला माहिती नसल्याने मी वरच्या बाजूने आलो आणि ती खरी मूळ पायवाट आहे, तिकडूनच मी आलो। ह्या गावाचा रेफरन्स किंवा ह्या कुटुंबाचा रेफरन्स मला सौ नेहा बापट यांनी दिला। त्या रत्नागिरीमध्ये राहतात आणि त्यांचं माहेर डॉक्टरांचा परिचय असेलच की समोरचंच गाव पूर्वाश्रमीचे ते आपटे म्हणून आहेत, त्यांचं पुढे मालपे नावाचं गाव पलीकडे आहे नदीच्या। हो, त्यांचंही घर खूप सुंदर आहे। त्यांनी मला फोटोज पाठवले होते किंवा त्यांच्या फेसबुक प्रोफाईलला मी बघितले, तर बघूया त्यांच्या गावी पण कधी जायचा योग येतोय। परंतु तुर्तास आपण त्यांनी रिकमेंड केलेल्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे आल्याचं मला पूर्णपणे समाधान आहे। इतका सुंदर निसर्ग आणि डॉक्टरांचं जे अगत्य आहे की इथे आल्यावर ते मला खूप मनापासून मगातपासून सर्व गोष्टी त्यांनी दाखवल्या आणि आता आपण ह्या व्हिडिओमधून मी प्रयत्न करतोय की आपल्या सर्वांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचाव्यात। डॉक्टर साहेब आता तुम्ही दाखवायला सुरुवात करा। ह्या दोन आत्ता दिसत आहेत ह्या वास्तू काही पुरातन नाही आहेत, ह्या अगदीच नवीन म्हणजे 1 वर्षातच उभा केलेल्या आहेत। ह्या सध्या माझ्या व्यवसाय आणि आवडीशी संबंधित गोष्टींसाठी आहेत। वडिलांचा आणि काकांचा व्यवसाय आंब्याचा, त्याच्यासाठी ही शेड उभी केलेली आहे। आणि इकडे जी आहे ही आयुर्वेदाचं जे काही आम्ही काम करतो भस्मीकरण म्हणतात त्याला। तर रसशास्त्र म्हणून विषय असतो ज्याच्यामध्ये मी MD केला आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या धातूंपासून
शरीरात सहजतेने पचू शकतील अशा चूर्ण स्वरूपात म्हणजे पावडर स्वरूपात भस्म म्हटली जातात. म्हणजे लोखंडापासून लोह भस्म असेल, तांब्यापासून ताम्र, तिथपासून ते अगदी सुवर्णापासून सुवर्ण भस्म, रौप्याचं रौप्य भस्म आणि हिऱ्याचं सुद्धा भस्म, अशा गोष्टी केल्या जातात. त्याच्यासाठीच्या ह्या भट्ट्या आहेत ज्या मी माझ्या क्लिनिकसाठी जी काही औषधं बनवतो ती आम्हाला वैद्यांना स्वतःच्या पेशंटसाठी बनवणं अलाउड असल्यामुळे ते आम्ही सगळं करत असतो काम. तर इथे आता काल रात्री जाळून झालेलं इथे धूर येताना दिसेल तुम्हाला. तर अशा मडक्यांमध्ये ती वनस्पतीच्या रसाबरोबर घोटून पावडर ठेवलेले असतात चकत्या करून. अच्छा. आणि त्या इथे मग भट्टीमध्ये एक एक मडकं ठेवून आपण जाळतो. आणि त्याच्यातून म्हणजे इथे आता ह्या रिकामं झालंय, पण नाही तर खूप म्हणजे जवळजवळ 10 टन शेण्या मे महिन्यात आपण घेतलेल्या होत्या. आणि ही सगळी दिसते ही पोट्यांमध्ये त्याचीच राख आहे. इथे कोकणात राहण्याचा हा फायदा आहे की शहरात मला ही राख काय करायची असा प्रश्न पडेल, पण ह्याच राखेचा मी आंब्याच्या झाडांना खत म्हणून सुद्धा उपयोग मला करता येतो. त्यामुळे स्वतःच्या बागेत पोती भरून राख तयार झालेली आहे. ही आता पावसानंतर परत खत घालताना त्याच्याबरोबर ऍड करून घातली जाईल झाडांना. इथे त्याच्यासाठीच लागणाऱ्या ह्या भस्मांसाठी वगैरे काही काढे करतो आम्ही. तो आता एक तेल करायचंय त्याचा खरं तर काढा चालू आहे. आणि मग आसपास जी जुनी पण झाडं आहेत त्याच्यातलं काही लागेल तसं वापरता येतं, किंवा प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी आता लागवड काही ना काहीतरी केलेली. जशी या बाजूला आता समोर दिसते ही छोटी छोटी वेगवेगळ्या वनस्पती सध्या लागवड चालू आहे. वेगवेगळ्या बऱ्याच औषधी वनस्पती आहेत त्याच्यात. जस्ट आता मी राहुरी कृषी विद्यापीठातून सुद्धा 30 प्रकारच्या वनस्पती घेऊन आलोय वेगवेगळ्या. इकडे सुद्धा आंब्याचा व्यवसायानिमित्त आंब्याचं काम करतो आपण. पण तो सीझन झाल्यावर आता औषधं बनवण्यासाठी म्हणून ती शेड मम्मी वापरतो. वडिलांचा आणि काकांचा मिळून जवळपास माझ्या जन्मापासून आंब्याचा व्यवसाय होता. वडील प्रकाश काळे आणि काका अवधूत काळे म्हणून आहेत. तर ते अवधूत काळे जे आहेत काका ते पूर्ण ठाण्याला काळे बंधू या नावाने ते आंब्याची विक्री करतात. इथे आम्ही त्याचं सगळं शेतीचं काम आणि आता सध्या औषधांचं काम बघतो. हे इथे औषधं बनवणं चालू आहे. आपल्या गावातलेच शक्यतो लोक असतात आपल्याकडे. अजून तरी सुदैवाने गावामध्ये आहेत लोक आपल्या. आणि आपण प्रेफरन्स देतो. सध्या कोकणातलीच जर व्यक्ती आपल्याला कामाला मिळते तर ते नेपाळी वगैरे घेण्याऐवजी तसं घेता यावं. इथे आता हे एक लोह भस्म म्हणून लोखंडाच्या पासून तयार करण्याची प्रोसेस चालू आहे. ते आता पूर्ण सुकेल. अधिक सुकवायला ह्या ड्रायर मध्ये आपण त्याला ड्राईंग करू. आणि मग मडक्यामध्ये भरून तिकडे जाळलं जाणार. त्याला याचा कशासाठी उपयोग केला जातो? हे लोखंडाचं भस्म असल्यामुळे आयन आपल्याला माहिती आहे शक्यतो सप्लिमेंट जसं आपण ॲनिमियामध्ये वापरतो तसं आयुर्वेदामध्ये पांडू म्हटलं जातं त्याला. त्याच्यामध्ये वापरला तर रक्तासंबंधी काही विकृती असतात तिथे वापरतो, रक्तस्राव होणं वगैरे. मग त्या द्रव्याचे आयुर्वेदामध्ये काही गुणधर्म दिलेले असतात. त्या लॉजिक वरती वेगवेगळ्या बऱ्याच आजारांमध्ये ती गोष्टी वापरल्या जातात. इथे त्याच्यासाठीच लागणारे आता जसं तिकडे भट्टी आहे तसा हा मफल फर्नेस म्हणला जातो. इलेक्ट्रिकवर सुद्धा ती गोष्ट करता येते असं आहे. किंवा त्याच्यासाठी लागणारी वेगवेगळी मशिनरी. आणि हे आता एक भस्म आगीतून काढलेलं आहे त्याचं ते कुठून चालू आहे काम करणं. ते बारीक करणार परत काढे घातले जातील वनस्पतीचे. आणि मग फिरवून पुन्हा तीच प्रोसेस अशी जवळपास 10 वेळा 15 वेळा 30 वेळा अशी वेगवेगळ्या संख्येने ते करावं लागतं. यासाठी आता लागणारं जे रॉ मटेरियल आहे सर्व ते तुम्ही कुठून? बरंचसं माझे वेंडर ओळखीचे असल्यामुळे अगदी MP, दिल्ली, सुरत अशा वेगवेगळ्या ठिकाणून पण येतात. आणि काही लोकली मिळणाऱ्या वनस्पती मग आपण ताज्या ज्या हव्या असतात त्या इथेच जमवतो. शिवाय शेती हा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे त्याच्यात लक्ष असतं. जसं आता हे भाताचं जमवलेले आहेत लोंब्या. ऍक्च्युली खरं तर भात कापणी व्हायची अजून, पण लाल तांदूळ आम्ही लावतो त्याच्यात चुकून खेड म्हणतात म्हणजे दुसरी व्हरायटी मध्ये मिक्स झाली. मग त्या फक्त वरच्या लोंब्या कापून आत्ता आपण आणून सुकवतोय त्याच्यातून जो काही तांदूळ मिळेल त्यासाठी. भात शेती पण स्वतःची आहे? हो, शेती आहे. लाल तांदूळ, सोनम म्हणून प्रकारचा तांदूळ शक्यतो ऑर्गॅनिक पद्धतीने मॅक्झिमम प्रयत्न करतो आपण. शिवाय आता भात घेता तसं म्हटलं तर आता जवळपास 300-400 किलो पर्यंत तांदूळ होतो आमचा स्वतःचा. तो विक्री सगळी स्टॉलवरच आम्ही करतो आणि स्वतःच्या घरात जो लागेल तो स्वतः. अशा ह्या काही वनस्पती आता ही कडू पडवळ म्हणून आयुर्वेदात वापरली जाणार बऱ्याच ठिकाणी आपल्याला सड्यांवरून मिळेल कोकणातल्या. तर ते औषधात भरपूर लागतं. मग ते जसं मिळेल तसं जमवून ते पण सुकवून ते ड्राईंग करून पावडर करून ठेवणं वगैरे असं चालू असतं साईड बाय साईड त्याच्याबरोबर. हा खरं तर एवढा मोठा विषय आहे की याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू शकतो. याच्यावरती खूप काम चालू असतं आणि त्याच्यावर बरीच माहिती देण्यासारखी आहे खरी तर. पण आपण मूळ पुरातन वास्तू बघणं असल्यामुळे तिकडे जाऊ. नक्कीच. आपल्याबरोबर माऊ सुद्धा कंटिन्यू आहे सुरुवातीपासून. वनस्पती
हो. इथेच जवळपास 50-60 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती बघायला मिळू शकतात. असं बर. अगदी इथे खाली ज्या काही छोटी छोटी पानं दिसत आहेत ती सुद्धा औषधी वनस्पतीसाठी आणून लावलेलीच आहे. अच्छा. आयुर्वेदाची मुलं सुद्धा इथे शिकायला येतात, गुरुकुल म्हणून पद्धतीने आम्ही घेतो. बर. तर मग तेव्हा त्यांना पण वनस्पतींचं ज्ञान करून देता यावं म्हणून वेगवेगळ्या एकत्र वनस्पती लागवड करणं असं चालू आहे. बरोबर. हा खरा तर पूर्वी गोठा होता. हो. आता सलग आम्ही लक्ष सध्या देऊ शकत नाही आहोत म्हणून कन्व्हर्ट केलेला आहे, सध्या स्टॉक रूम सारखा केला गेलाय त्याला. हो, त्यामुळे मला वाटतं गुरांना पाणी प्यायच्या दृष्टीने ही टाकी 2 होती, ते इथून खाली जायला गुरांना जागा, मग ती पाणी प्यायला मिळावं. बरोबर. हे अंगण आहे. कोकणातली आपली आता ही जुनी घरं आहेत, ही निसर्गासारखीच बघितली तर घरांचं रूप ही सीझन नुसार बदलत असतं. खरंय. म्हणजे आता हा सगळा चिखल वगैरे परत थोडे 2 महिन्यांनी आलं तर पूर्ण शेणाने सारवलेलं छान एकदम अंगण इथे असेल. बरोबर. ते परत खराब होणार, परत केलं जाणार. मेंटेनन्स आहे, पण ते मूळ आहे, त्याच्याबरोबर प्रकृतीप्रमाणे आपण जगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. नक्कीच. तर आपण ज्या गोष्टीसाठी इथे आता पोहोचलेलो आहोत तर ती म्हणजे ही वास्तू. साधारण डॉक्टर साहेब किती वर्ष जुनी ही वास्तू आहे? जेवढा आपल्याकडे कागदपत्रांचा उल्लेख आहे त्यानुसार 1788च्या आधीची नक्की बांधकाम झालेली वास्तू आहे. त्यामुळे आमचा अंदाज असा आहे की 1750 ते 1788 इसवी सनामध्ये बांधली आहे. अच्छा. त्यामुळे अंदाजे 250 वर्ष तरी ह्या घराला नक्की झालेली आहेत. 350. हो. बर. घराच्या आजूबाजूने सुद्धा मोठी मोठी झाडं, नारळ सुद्धा आहे, फणस आहे आणि खूप सुंदर अशी इथे निसर्गाची साथ ह्या घराला लाभलेली आहे. आणि जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की एक मोठा इतिहास आहे या घराचा, तर तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही आता मग अशी म्हटली तशी राहुरीच्या कृषी विद्यापीठातून काही वनस्पती आत्ताच आणलेल्या आहेत लागवड करण्यासाठी. बरोबर. ही खरा जो आपण आता प्रवेश करणार आहोत हा आपलं मूळ प्रवेशद्वार नाहीये घराचं. अच्छा. जसं तुम्ही मगाशी उतरून वरून आलात तीच खरी वरची बाजू डोंगरावरून येणारी ही पायवाट आणि बैलगाडीची वाट ही तिकडची आहे. बोटीने प्रवास असल्यामुळे ही खाली नदी आहे. ओके. तर तिकडून यायचं असल्यामुळे त्या बाजूला दार होतं. मात्र हा बोटीच्या संबंधित आणि पणजोबांचा पेढीचा व्यवसाय होता मोठा. मग तो बोटीतून माल यायचा, त्यामुळे हळूहळू ही बाजू पुढची झालेली आहे खरी. नाहीतर ही दिशा इकडे दक्षिण दिशा आहे. ओके. त्यामुळे तिकडून उत्तरेकडून प्रवेश त्यांनी खरा तर ठेवलेला होता. पण आता हेच प्रवेशद्वार असल्यासारखं आपण वापरतो सध्या. बर. म्हणजे मूळ उत्तराभिमुख होतं घर, पण आता दक्षिणेकडून प्रवेश. अच्छा. ही जी आहेत हे खरं तर जुन्या दुकानाचे अवशेष आहेत. म्हणजे पणजोबांची इथे पेढी होती आणि मग आजोबा सुद्धा दुकान चालवायचे गावापुरतं. अच्छा. तर ह्या 2 भागांमध्ये म्हणजे पडवीच होती, त्याला त्यांनी रेजे करून कन्व्हर्ट केलं दुकानामध्ये. जशी इकडे उघडी पडवी आहे तशीच ही सलग नाही तर उघडी पडवीच असते सगळी. तर इथे दुकान आणि त्याचा स्टॉक ठेवणं, शिवाय घराच्या आतमध्येच पण पूर्वी मग खूप स्टॉक असायचा तेव्हा ठेवला जायचा त्याचा. आता हे सगळं बऱ्यापैकी जीर्ण झालंय थोडं, तर आता रिस्टोरेशन चालू आहे करणं थोडं. बरोबर. तो जिना आहे तिथून मग आत प्रवेश करून तिकडे स्टॉक ठेवला जायचा, त्या लादीची खोली म्हणतो तिथे. आणि हे जर बघितलं आपण डोंगर पायथ्याला घर असल्यामुळे घराची ती जी बाजू आहे तिथे जमीन उंच आहे. आपण हा बघितला तर खूप उंची भिंतीला दिसते. म्हणजे हा एवढा जो भाग आहे हा पायथ्याचाच सगळा भाग आहे. बरोबर. आणि इथून वर आपल्या घराची जमीन आतली चालू होते खरी. बरोबर. आणि तरी आपण अंगणातून अजून 3 पायऱ्या चढून आलोय, त्यामुळे एवढी उंची ही बाजू येते. बरोबर. दिशा कशा सांगितल्या तुम्ही? इकडे थोडी तिरकी आहे. इकडचा जो भाग आहे हा दक्षिणेचा, एक्झॅक्टली हा नाही खालचा, असा तिरका दक्षिणी येते तिकडे. चिरे जरी तुम्ही बघितले तर इथे लक्षात येईल हा इथून ते तिथपर्यंत जवळजवळ 3.5 फूट वगैरे एवढा एक चिरा खाली बसवलेला आहे. बरोबर. आणि मूळ 250 वर्ष असली तरी मूळ बांधकाम हे चिऱ्यातच बाहेरचं झालेलं होतं. घराच्या आतमध्ये पूर्वी मातीच्या आणि दगडांच्या भिंती होत्या, त्या काळानुरूप मग बदलल्या गेल्या चिऱ्यांमध्ये. हे तेव्हाच बांधकाम आहे, हे मूळ तेव्हाच बांधकाम आहे. पण मला वाटत नाही त्या काळी अन्य कुठे अशा प्रकारचं चिऱ्याचं बांधकाम तेव्हा तरी बहुतेक ह्या गावामध्ये तरी किंवा जवळपासच्या गावांमध्ये चिऱ्याचं बांधकाम नव्हतं. आम्हाला ऐक्यू जेवढी माहिती आहे तेवढी पोर्तुगीजांनी चिऱ्यावरती काम करायला खरं तर जास्त सुरू केली. आपल्याकडे पूर्वी माती आणि दगडाच्या ओबडधोबड जे दगड असतात त्याच्या भिंती असायच्या. तर ह्याच्यासाठी एक फर्नांडिस नावाची व्यक्ती गोव्यातून आणून ठेवलेली होती असं म्हणतात. म्हणजे कारण आमच्या वर तिथे तुम्ही जिथून उतरलात आता तिथे एक मोठं आंब्याचं झाड आहे, ते त्या व्यक्तीने लावले असं म्हणतात आणि म्हणून त्याला फर्नांडिस आंबा असंच आता पण म्हटलं. तर तेव्हाचं बांधकाम हे नक्की आहे, तेव्हाच चिऱ्या आणून तेव्हा बांधकाम केलेलं. कारण बाहेरच्या घराच्या भिंती बदललेल्या नाहीयेत, आतमध्ये थोडे काळानुरूप बदल केले गेले. बरोबर.
इकडे आपण आलो तर ह्या उघड्या सगळीकडून पडव्या असं आपल्याला बघायला मिळतं. हे जुनं बांधकाम असल्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल हे जे आहे हे चुना गुळ आणि असं म्हटलं जातं की खैराचा जो कात काढला जातो अच्छा तो एकत्र बैलांच्या पायाखाली तुडवून त्याने सिमेंटिंग केलं जायचं, त्यामुळे चुना गुळ असं ते सिमेंटिंग आहे. अच्छा. पण इतकी वर्ष असूनही थोडंफार वरून गेलेलं आहे, पण आत दगड अजिबात अजूनपर्यंत हलत नाही कोणताही. इकडे पण उंची आपल्याला लक्षात येईल किती ती घेतलेली आहे त्याची. पाण्याची आपली तेव्हाचीच बांधलेली विहीर आहे, कारण ह्या विहिरीचा उल्लेख असलेला आणि नारळ पोफळी लावल्याचा उल्लेख असलेला 1788चं आपल्याकडे पत्र आहे, जे ह्या घराचे मूळ पुरुष होते बाबा काळे म्हणून, लक्ष्मण काळे, सुभेदार काळे म्हणायचे त्यांना. तर त्यांचा आणि शेवटचे आरमार प्रमुख आनंदराव धुळप यांचा पत्रव्यवहार आहे तो, ज्याच्यात इतकं काम केल्यामुळे कर्जमाफी व्हावी वगैरे असं थोडंफार त्याच्यात होतं. तर मात्र तेव्हा विहीर खणल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. तर ही बरीच खोल विहीर, गोल खरं बांधकाम आहे. अच्छा. आणि पूर्वी पायराहाट होता जो अजून आम्ही काढला नाहीये, तसाच आहे पाठी, वापरात नाहीये मात्र आता. पुढे हा हातराट आहे आणि आता मोटर बसवलेली आहे. पूर्ण राहाट पण खूप मोठा आहे. हा पायराहाट मोठा आहे बराच, आणि त्याला ताकद खूप लागते, त्यामुळे आता आपल्याला मे बी जमणारही नाही. आजोबा आमचे त्याच्यावर बसून करायचे ते पायराहाटाचं काम. बर. तिथून मग ते जे काही पाणी तिथे पडेल ह्याचं पायराहाटाचं, ते मोघे जे असायचे मडकी, त्याच्यातून ते सगळं असं पन्हळीसारखी सिस्टीम करून ह्या दोन्हींमध्ये पडेल. आता हा मोठा हौद आहे, पाठी एक 2 आहे, वरती 2 आहे, ही छोटी आहे. या प्रत्येकात पडेल अशी ही आपण जर बघितली तर पन्हळ करून त्याच्यातून ते पाणी इथपर्यंत येणार अशी सगळीकडे सिस्टीम पूर्ण केलेली होती. काही आता मधल्या काळात बांधकामांमध्ये मोडली आहे, पण ही एक आम्ही दाखवायला म्हणून अजून ठेवली आहे ती, जरी पाणी त्याच्यातून येत नाही सध्या. अच्छा. शिक्षण तुमचं सगळं पुण्यातच झालं की कसं काय? मूळ जे आहे 7वी पर्यंत शिक्षण गावातल्या प्राथमिक शाळेत झालंय. मग पुढे तालुक्याच्या ठिकाणी, जिल्हा, असं करत गोव्यामध्ये जाऊन BMS केलं. अच्छा. आणि MD पुण्यामध्ये केलेलं आहे. बर. पण मग इतकं सगळीकडे बाहेर राहून सुद्धा तुम्हाला परत आपल्या मूळ गावीच यावं आणि राहावं, याची नेमकी आवड कशी निर्माण झाली? मूळ 7वी पर्यंत शिक्षण अगदी जन्मापासून इथेच झालेलं असल्यामुळे आणि वावर सगळा लहान बालपण इथे गेल्यामुळे थोडी ओढ तर नक्की होती. मधल्या काळात आपल्याला जगानुसार आवडी निवडी ज्या बदलतात त्याच्यात थोडाफार कंटाळा यायचा नाही असं नाही, पण आयुर्वेदाला गेल्यामुळे पुन्हा प्रकृतीशी एकरूप होऊन जगता आलं पाहिजे, त्याचं महत्व अजून अधोरेखित झालं, आणि शिवाय इतिहासाची आवड होती ती वाढली. त्या सगळ्यामुळे पुन्हा आता इथे शांतता पण आवडायला लागली, हे सगळं आवडायला लागलं. बरोबर. त्यामुळे मग पुन्हा इथेच आलो आणि एकाच ठिकाणी मला म्हणजे शहरात दगदगीचं जीवन अनुभवून झालं की एका ठिकाणी राहत होतो, 20 किलोमीटरवर फॅक्टरी होती, तिथे जाऊन काम करायला लागत होतं. त्या 20 किलोमीटरसाठी जवळजवळ 2-2.5 तास स्वतःला ड्राईव्ह करून थकायला व्हायचं. नंतर पेशंट बघायलाही कंटाळा यायचा. इथे असं आहे की जेव्हा कधी बसलेलो असतो, अचानक पेशंट आला तर पेशंट बघायचा, इतर वेळी मुलं आहेत ते काम करत असतात, त्यांच्याबरोबर औषधं बनवायची, सकाळी पूजा वगैरे करायची. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून एकूण एक ज्या काही हव्यात त्या अपेक्षित सगळ्या गोष्टी करता येतात इथे. त्यामुळे एकतर ते आधी गरजेपेक्षा जास्त कोणताही ताण येत नाही आणि आवडीच्याच कामाला वेळ देता येतो उलट. बरोबर. नक्कीच. आता आपण घरात जाऊया. हे जर बघितलं, आता खरं तर आम्ही खराब झाल्यामुळे थोडंसं बदललं दार, पण ह्याचं जे लाकूड आहे ते मूळ फणशी 100 जवळपास वर्ष जुन्या फळ्या वापरलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताही बघितलं तर पॉलिश केलेलं नाहीये ह्याला. फक्त जे रांधा मारतात त्यानेच ही चकाकी दिसते, कारण पूर्ण साड आहे हे फणसाचं. आणि पूर्वी असंच दार होतं, ते फक्त पुन्हा तसं रिस्टोअर केलेलं आहे. बरोबर. वा. आणि डाव्या हाताला इकडे माळा आहे छोटासा. हा छोटासा माळा आहे. अच्छा. काळेवाडा असं सुरुवातीला नामकरण दिसतंय आपल्याला. त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यात एकदा सुभेदारवाडा असा सुद्धा उल्लेख आला होता. तर ते मूळ जे मी म्हटले लक्ष्मण काळे की त्यांना बाबा सुभेदार असं म्हणायचे. अच्छा. ते पेशव्यांच्या पदरी किंवा त्याहीपेक्षा स्पेसिफिकली बोलायचं झालं तर आनंदराव धुळप जे शेवटचे आरमार प्रमुख होते त्यांच्या पदरी सुभेदार असल्यामुळे ते नाव आम्ही आता वापरले की सुभेदार काळेवाडा असं समजण्यासाठी. हे आपल्या घराचं माझघर आहे. पूर्वीची पाठची बाजू होती त्यामुळे इथे माझघर होतं. ओटी वगैरे हा भाग सगळा आता त्या बाजूला राहतो, पण सध्या आपण इथेच प्रवेश करून आत्ताच्या काळात ज्याला हॉल म्हणतात तसा वापर या माझघराचा आता केला जातो. मित्रांनो, या हॉलमध्ये आपण आता आलेलो आहोत. माझघर जसं आता डॉक्टरांनी सांगितलं, इथे आल्यापासून सुरुवातीपासून
ज्या आपल्याला वस्तू दिसतील ह्या सामान्यतः आपल्याला कुठे बघायला मिळणार नाहीत. आणि हा असं नाहीये की आज शूटिंग करायचंय म्हणून इथे मांडून ठेवलेले आहेत. हा यांचा दैनंदिन व्यवहार इथे असा चालू असतो. सगळ्याच जुन्या गोष्टी ठेवल्या आहेत. जसं हे पाणी पिण्यासाठी लोक आले तर त्याच्यासाठी म्हणून हा गडू आणि हे पितळेचं पूर्ण ठेवलेलं आहे. ही बैठक व्यवस्था सध्या आम्ही आता जो काही हिशोब असेल त्याच्यासाठी बसायला घेतो. ही पूर्वीचीच पेटी आपण बघितली तर त्याला फक्त प्लाय लावलेला होता नवीन. तर हिशोबाच्या वह्या आणि सगळा हिशोब ठेवण्यासाठी वापरतो. खाली हा चौरंग आहे. त्याच्यावरती आपल्याला काय स्पेसिफिक नाव आहे माझ्या तरी खरं तर माहितीच नाहीये ह्याला काही म्हणतात असं. पण ही पेटी सुद्धा जर बघितली तर ही सुद्धा बऱ्यापैकी जुनी आहे. 50-60 वर्ष तरी जुनी असेल. पैसे वगैरे ठेवण्यासाठी वापरली जाते. आरसा पण खरं ही स्त्रियांसाठी पूर्वी होती ती, त्यांचे सौंदर्य प्रसाधन इत्यादी गोष्टी ठेवायला. अच्छा. सानंद भेट. अच्छा. इथे जर आपण बघितला तर एक आपण फ्रेम करून लावली. हा मोक्षपट आहे. हा सुद्धा जवळपास 100 वर्ष जुना कागद आहे. आपल्याला माहिती असेल तर मोक्षपट ही खरी मूळ सापशिडी म्हटली जाते. आणि याच्यावर वर्णन पण सगळं केलेलं आहे की असं म्हटलं तर ज्ञानेश्वरांनी याचा शोध लावला होता सापशिडीचा. आणि सापशिडी ही खेळासाठी फक्त नसून 1 ते 108 घरं ही तामस ह्या म्हणजे नरकापासून ते सच्चिदानंद पदापर्यंत घेऊन जाणारी म्हणजे मोक्षापर्यंत घेऊन जाणारी. आणि आपल्या जीवनात जे काही आपण पाप पुण्य करतो त्याच्यानुसार मग आपल्याला पुण्य केलं तर शिड्या मिळतील किंवा पाप केलं तर शेवटी सापाने गिळून खाली येऊ आपण, अधम स्थितीला जाऊ. असं ते खेळता खेळता आपल्याला अध्यात्माचं पण ज्ञान व्हावं असा तो एक छान कागद असल्यामुळे इथे लावून ठेवलाय आम्ही. तो पटकन आल्यावर. आणि सापशिडी हा खेळ म्हणजे मूळ कदाचित आपलीच संकल्पना आहे. हो. त्याच्यावरती अनेक जणांना माहिती नसेल. आपलीच संकल्पना आहे. भारतीय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी शोध लावला असं म्हटलं जातं. इथून आता हे माझघर पूर्ण बघू शकतो आपण. ह्या काचेच्या ज्या हंड्या आहेत त्याच्यात बल्ब आत्ता आपण बसवले असले तरी हंड्या सुद्धा ऑलमोस्ट किमान 100 वर्ष जुना असाव्यात. मधल्या काळात त्या वापरातही नव्हत्या. आता पुन्हा वापरायला घेतल्यात आपण. आणि त्याच्यामध्ये फक्त पूर्वी पणती किंवा मेणबत्त्या लावल्या जायच्या. आता आपण त्याच्यामध्ये हे बल्ब लावलेत. बरोबर. इथे बघितलं तर आपल्याला हस्तलिखित ग्रंथ बघायला मिळतील. शक्यतो अध्यात्माच्या विषयांवरचे आहेत. म्हणजे प्राकृतमध्ये असणारे हरिविजय, रामविजय किंवा श्रीमद भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध असे काही पूर्ण आणि काही खंडित स्वरूपात आता काळानुरूप. पण पूर्ण हस्तलिखित स्वरूपातले ते ग्रंथ ह्या घरातलेच आहेत. आता ह्या सगळ्याचा थोडा इतिहासाचा अभ्यास आवड असल्यामुळे थोडा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न करत राहतो, रिस्टोर करण्याचा. काही फायदेही होतात. जसं की हे ग्रंथ हाती लागणं हा तर आहेच भाग. पण बऱ्याच गोष्टी या मौखिक असल्यामुळे अगदी कुलस्वामींनी आपली नक्की सांगितली जाते तीच आहे का याच्याविषयी सुद्धा काळानुरूप मतमतांतर होत जातात. पण हे ग्रंथ वाचताना शेवटच्या पानावरती त्याचा पूर्ण उल्लेख मिळाला. 1835 मध्ये लिहिलेला ग्रंथ होता. तो इथल्या दुसऱ्या पिढीतल्या व्यक्तींसाठी लिहिला, त्यांचंही नाव होतं. ज्या व्यक्तीने लिहिलं त्यांचंही नाव आहे. आणि शेवटी कुलस्वामींनी ही महासरस्वती आणि कालभैरव यांचाही उल्लेख आहे. त्यामुळे 1835चाच उल्लेख मिळाल्यावर मग ती शंकाही दूर होते की 10 पिढ्या झाल्या आपल्यात जर मानतायत तर त्याच्यापेक्षा वेगळं असण्याची शक्यता नाही. तर असंही त्याच्यातून नवीन नवीन मिळत राहतं. या ग्रामोफोनच्या डिस्क आहेत. आता सध्या ग्रामोफोन नाहीये घरामध्ये. किंवा जुना रेडिओ आहे तेव्हाचा. ती ज्या काही पूर्वीच्या दिवे होते त्याच्या काचा वगैरे ठेवलेल्या आहेत. तुम्ही आयुर्वेदाचं शिक्षण घेतलंय आणि हा एक वेगळा विषय झाला इतिहास. तर ह्या दोन्ही विषयांची आवड असणं. म्हणजे मूळ मला इतिहासाची आवड होती आधी. आणि ते वाचता वाचता माझ्या हाती पविवर्तकांची काही पुस्तकं लागली आणि ती मी वाचल्यानंतर असं आलं की त्यांनी सगळी पुस्तकं ही भारतीय शास्त्री कशी सायंटिफिक आहेत याच्यावर लिहिलेलं असल्यामुळे काहीतरी भारतीय शास्त्रांचा अभ्यास केला जावा, नुसता इतिहास न करता. आणि मग एका मित्रामुळे तो आयुर्वेदाला ऍडमिशन घेणार होता. तर खरं तर सुरुवातीला मी ऍडमिशन घेताना हा विचार केला होता की एक असं भारतीय शास्त्र जे आजही जिवंत आहे, जे वापरात आहे, ते जर शिकायला मिळते तर ते त्याच्यासाठी शिकूया. मग शिकता शिकता रुग्णसेवा पण आपल्या हातून होते हे कळल्यामुळे मग अधिकच त्याच्यात रुची व्हायला लागली. आणि दुर्दैवाने आयुर्वेद सुद्धा इतिहास जमा होत चाललेला आहे. तर अशी परिस्थिती होती. आता परत जरा बदलते दिवस आलेत कोविड नंतर पण. आणि सध्याच्या गव्हर्नमेंटने बराच सपोर्ट आयुर्वेदाला पण आयुष डिपार्टमेंटला केल्यामुळे आता हे कंदील वगैरे जरी वापरात नसले तरी आपण ठेवून दिलेले आहेत आठवणी त्या राहाव्या म्हणून. कारण मी स्वतः अगदी माझ्या लहानपणी सुद्धा कंदील रोज आमच्या रात्री घरात लावलेला असायचा. बरोबर. पूर्ण काळोख होऊ नये म्हणून तरी. किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईचा फ्रेम आहे ती.
समया त्या पुरातनच आहेत, हे फोटो फक्त नवीन आहेत त्याचा. बरोबर. इथे खिडकी आहे माझघरातून. या खिडक्या ज्या मोठ्या दिसत आहेत ह्या खऱ्या पणजोबांनी थोडासा बदल करून केलेल्या आहेत. अच्छा. त्यामुळे इथे आपल्याला लक्षात येतं की हा जो खोली दिसते ही डबल चिरा असलेल्या सगळ्या घराला भिंती आहेत. अच्छा. त्यामुळे इथेही जरी बघितलं आपण, ही जी बाहेरची भिंत आहे ती सुद्धा जुनीच घराची भिंत, आणि इथली एक आतली भिंत काढली गेली आहे. म्हणजे ह्या डबल भिंती होत्या, चिरा बाहेरून सुद्धा आतून, आणि दोघांच्या मध्ये सँडविच केल्याप्रमाणे माती आणि छोटे दगड भरून ते केलं जायचं. त्यामुळे बाहेरच्या हवामानाचा पण खूप परिणाम होत नाही आणि त्या घरातल्या आतल्या वातावरणावर. हे थोडंसं नवीन आता काम केलेलं आहे. अच्छा. ही मणपी जुनीच आहे, कारण आम्ही गणपतीमध्ये इथे गणपती बसवत असल्यामुळे इथे मणपी ठेवून दिलेली आहे. आणि हे डिस्प्लेसाठी नवीन केलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये सगळ्या पुरातन ज्या घरातल्या वस्तू होत्या त्या आपण मांडलेल्या आहेत इथे. अगदी ज्या काही पूर्ण मिळतील, अर्धवट तुकडे मिळतील, जसं स्टोव्ह आहे जुना, हे शेवाया करण्याचं, भाताच्या ज्या करतो आपण उकडीच्या, त्याचं यंत्र आहे, किंवा हे वेगवेगळे गडू असतील. काही पुरातन आपण बघितली तर घरातल्या व्यक्तींचे किंवा आजूबाजूच्या घरातल्यांचे सुद्धा फोटो आहेत. पूर्वी मुंज करताना जी टोपी घातली जायची बटूना, ती ही टोपी बघायला मिळेल आपल्याला फोटोमध्ये बरेचदा आपण बघतो अशी. किंवा कुंकू इत्यादी ठेवण्याचं पंचपाळं असतील. आता हेही जर आपण बघितलं कलात्मक, हे असं पूर्ण उघडल्यानंतर मग ते अनलॉक होतं, नाही तर तोपर्यंत लॉक आहे, मग उघडून आपल्याला बघता येतं त्याला. ह्या समया आहेत ह्या सुद्धा सुदैवाने ह्याच्यावरती जर बघितलं आपण तर नाव कोरलेलं असल्यामुळे आता एखाद वेळेस दिसणार नाही नीट, पण इथे नाव आहे पूर्ण कोरलेलं. आणि ह्या घरातल्या दुसऱ्या पिढीतल्या व्यक्ती म्हणजे जवळपास 1830च्या दरम्यानच्या वगैरे ह्या आहेत, आणि जड आहे. तरी बहुतेक खाली अजून पार्ट असूही शकतो. हे एवढंच मिळाले आहेत आता 2. अच्छा. प्रचंड जड आहे. तसंच इथेही जर बघितलं, हे आता गोमुख आहे, शंकरावर अभिषेक करण्याचं पात्र. काशाची जी वाटी म्हणतो आपण, पाय घासायला वापरली जाते, त्याच्याऐवजी वापरण्याचं हे त्याचा अश्व हा त्याचा हँडल आहे. आणि खाली बघितलं तर ॲक्युपंक्चर म्हणतो तसं होईल असे त्याला पॉइंट्स आहेत, ज्याने पायाची खोट तूप लावून घासली जायची पूर्वीच्या काळी. किंवा एकदम युनिक आयटम आहे सगळे. दिवा असेल जुना. बरोबर. त्याचबरोबर वेगवेगळे इथे जर बघितले तुम्ही तर अडकित्ते वगैरे असं पण ठेवलेलं आहे, किंवा जेवणाच्या सामान वाढण्यासाठी वगैरे वापरायच्या वस्तू. इथेही जर बघितलं तर सगळ्या त्याच्यातल्याच आहेत. जसं आजोबांची आणि पणजोबांची दुकान असल्यामुळे त्यांची माप करण्यासाठीचे तागड्या छोट्या छोट्या. हे जर एक बघितलं तर छान जे काही लिखाण केलं जायचं पूर्वी, त्या लेखणीचं सगळं सामान ठेवण्याचं पेटी आहे ही, ज्याच्यामध्ये वेगवेगळे भरपूर छोटे छोटे चोर कप्पे सुद्धा आहेत. आणि त्याच्यामध्ये दौत कलम, बोरू, शाई किंवा कागदपत्र खाली ठेवणं असं ते सगळं करता यायचं. हे पार्ट काढता येतात आणि त्याच्यामध्ये खाली सगळं वस्तू बऱ्याच ठेवता येतात. हा इथे फोटो जो आहे तो सुद्धा अगदी मूळ केशरीमध्ये छापून आलेला टिळकांचा फोटो आहे. सुद्धा काही हस्तलिखित वगैरे आपल्याला बघायला मिळतील इथे ठेवलेली आहेत. किंवा ही रोज कीर्द म्हणून पणजोबाजींचा जो काही व्यवसाय होता, ते रोजच्या रोज जो काही हिशोब ठेवायचा, अशी खूप वया आहेत. ही एक समोर फक्त ठेवलेली आहे, आपल्याला सन पण बघायला मिळेल. 1938-39चा हिशोब आहे त्याच्यात. आणि हे त्याच्यापैकीच एक दौत कलम म्हटलं जातं. हे जे आहे हे दौत कलम आहे. थोडंसं आता हे झालंय मोडलंय, पण इथे शाई ठेवली जायची आणि बोरू इथे ठेवले जायचे. असं ते पूर्ण पितळी खरं तर दौत कलम आहे तेव्हाच. बरोबर. हा जर बघितलं तर जे मी म्हटलं की आपण खाली नदी बघितली होती आणि तिथून प्रवास व्हायचा, तर ते मुंबईला बोट जायची. त्याचा तिकीट घर पणजोबांकडे असल्यामुळे त्याचा तो बोर्ड अजूनही इंटॅक्ट तसाच्या तसा बघायला मिळतो. रत्नागर स्टीम नेव्हिगेशन कंपनी. आणि रत्नागिरी नावाचीच बोट होती. त्याची माहिती पूर्ण आहे. नंतर ती नेव्हीमध्ये सामील केली गेली होती. आधी प्रवासी वाहतुकीची बोट होती. आणि तेव्हाचीच मग वेगवेगळी तेल आणि इत्यादी गोष्टी मोजण्याची माप आहेत. इंग्रजी मधला दी शब्द असेल, म्हणजे अपभ्रंश झालेला आहे. दचा ध झालाय. हे सुद्धा अगदी जर बघितलं आपण तेव्हा ते ब्रिटिशकालीन आलेला शेव्हिंगचं हे आहे खरं तर. पण हे सुद्धा आता जर बघितलं तर 2000 रुपयाला जवळजवळ अँटिक म्हणून विकलं जातं असा पीस झालाय आता. हा त्या बोटीतलाच पीस आहे कारण सिम्बॉल आहे त्याच्यावर. अच्छा. इथे सुद्धा जर बघितली तर आपण वेगवेगळी आपण जी काही धान्यांना माप वापरली जायची ती ठेवलेली आहेत.
आता थोडासा काळानुरूप आत्ताच्या काळात ह्या सगळ्यांचा वापर मात्र तेवढा राहिलेला नाही, त्यामुळे मग सतत ती खाली न येता आता डिस्प्लेला ठेवल्यासारखी ठेवली गेली. बरोबर. हे जर बघितलं तर हा पाळणा सुद्धा आपला परंपरागत झाल्यासारखा आलाय. म्हणजे मी लहानपणी याच्यातच वाढलोय. बरोबर. माझे वडील आजोबा हे सगळे याच्यातच, फक्त खाली नवीन दोऱ्या बांधल्या आपण फक्त, पण अदरवाईज सगळं. आणि इथे जर बघितली तर आता जोडायचंय तिथे पाळणा लटकवायची ते हुक सुद्धा आहेत. बोट जी तुम्ही सांगितली तिचा प्रवास कुठून कुठपर्यंत? पूर्वी कसं होतं, हे उपळेगाव ही वाघोट्यांची खाडी म्हटली जाते. तर इथून ही खाडी विजयदुर्गला जाऊन मिळते. अच्छा. तर इथून छोट्या गलबत किंवा अजूनही छोट्या होड्यांनी बोटीपर्यंत न्यायचं. ही विजयदुर्गच्या बंदरात बोट थांबलेली असायची. आणि तिथून मग मुंबईला प्रवास व्हायचा. मुंबईला कारण पूर्वी बोटीने जावं लागायचं, वाहतूक रस्त्याने तेव्हा नव्हती उपलब्ध, त्यामुळे मग त्या बोटीने मुंबईपर्यंत. आपल्याकडे कोकणात कोणी आलं की आधी पान सुपारीचं आग्रह किंवा अगत्य असतं, तर त्याचा हा पुरातन वापरात असलेला अजूनही आपल्याला डबा बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये मग चुना, कात वगैरे ह्याचे वेगवेगळे कप्पेही असतात. हो हो. माझी खूप दिवस इच्छा होती की खास या विषयावर व्हिडिओ बनवायचा. कारण आपल्या सर्व पूर्वीच्या लोकांकडे, आजोबांकडे, पणजोबांकडे खास एक, जसं आता तुम्ही पेटी दाखवली तशी एक पानाची पिशवी किंवा पेटी असं असायचं, आणि आता ते लोप पावलेलं आहे. त्याच्यात म्हणजे अगदी मी इतकं ऐकलंय माझ्या आईकडून की आईचे पणजोबा जे होते त्यांनी पानं सुद्धा सुगंधी व्हावी म्हणून ते केवड्याच्या पानामध्येच ते गुंडाळायचे. अच्छा. आणि ते चांबड्याच्या पट्ट्यात मग ठेवलेली असायची वगैरे. दर्दी ते दर्दी तेव्हा लोक. बर. तर खूपच सुंदर असा हा पीस आहे, आपल्याला म्हणता येईल एक ऐतिहासिक एक गोष्ट आपल्याला त्यानिमित्ताने बघता येईल. अडकित्ते सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण मगाशी बघितले. इथे जरी बघितलं तर पूर्वीचं घराचं कुलूप अजूनही ते चालू स्वरूपात आहे. अच्छा. केवढं मोठं लोखंडी आपण बघू शकतो. आणि इथून मग आपण आता पुढचा घर बघणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त या घराचं माजघरच बघितलेलं आहे. सुरुवातीपासून आपण बाहेरून डॉक्टरांचं जिथे काम चालतं वैद्यकीय क्षेत्रातील, तर ते संपूर्ण आयुर्वेदाचं काम तिथे चालतं. त्यानंतर आपण ह्या घराचं माजघर या भागात आत्तापर्यंत बघितलं. मला आशा आहे की तुम्हाला हा भाग आवडला असेल, आणि आपण खूप मोठं घर आहे त्यामुळे एकाच भागात सर्व काही बघण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आणि तुम्ही कंटाळाल की किती लांब लचक व्हिडिओ आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. मला आशा आहे की तुम्हाला हे घर नक्की आवडेल. पुढील भागात आपण घराच्या आतला भाग हा चौसोपी वाडा आहे, त्यामुळे चौसोपी वाडा हा कसा आहे ह्या आधीसुद्धा आपण एक चौसोपी वाडा आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे. त्याच नंतर हा सलग दुसरा चौसोपी वाडा आपण दाखवतोय, आणि खूप मोठा इतिहास, अनेक अजून नवनवीन गोष्टी ज्या आत्तापर्यंत आपण कुठल्याच व्हिडिओमध्ये बघितलेल्या नाही आहेत, अशा गोष्टी आपल्याला पुढील भागात बघायच्या आहेत. तर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि भाग 2साठी आवर्जून प्रतिक्रिया लिहा. तुमच्या कमेंट्स येतील तसं आम्हालाही जास्तीत जास्त प्रेरणा मिळेल की लवकरात लवकर दुसरा भागसुद्धा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. कोकणातील हटके जो कंटेंट आहे, जो कुठलाच चॅनल आजपर्यंत दाखवलेला नाही ज्यांनी, तर ते आपण दाखवायचा प्रयत्न करतोय. तर ह्या पूर्ण आपल्या कार्यक्रमाला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करून चॅनल. खूप खूप धन्यवाद.